विधिमंडळ लिफ्टजवळ फडणवीस उद्धव ठाकरे एकत्र, फडणवीस ठाकरेंसह मिलिंद नार्वेकर, दरेकर, प्रसाद लाडही लिफ्टमध्ये. देवेंद्र फडणवीसांसोबतचा लिफ्ट प्रवास हा योगायोग, लिफ्टला कान नसतात त्यामुळे यापुढे गुप्त बैठका तिथेच करू. उद्धव ठाकरेंसह फडणवीसांसोबतच्या लिफ्टमधील प्रवासावर वक्तव्य. विधिमंडळात चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे भेट, उद्धव ठाकरेंचं आगमन झाल्यावर चंद्रकांत पाटलांनी केलं स्वागत. चंद्रकांत पाटलांकडून अनिल परबांचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन. संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांना पहिल्या दिवशी भेटणं आणि सभागृह व्यवस्थित चालावं यासाठी संवाद साधावा लागतो. त्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण. चंद्रकांत दादांनी आज चॉकलेट दिलं, तसंच महिलांच्या मोफत शिक्षणाचंही चॉकलेट दिलंय. उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला. उद्धव ठाकरे शाब्दिक कोट्या करत असतात पण त्यांच्या मनामध्ये काही नसतं. हसत्या खेळत्या वातावरणात त्यांना चॉकलेट दिलं. अनिल परब यांना निवडणूक निकालाच्या शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे गमतीनं म्हणाले, प्रवीण दरेकरांना बाहेर काढा, दोघेच जाणार असाल तर जातो बाहेर. प्रवीण दरेकरांची माहिती. उद्धव ठाकरेंची मानसिकता विरोधी पक्षात राहण्याची, उद्धव ठाकरेंसोबतच्या लिफ्टमधील भेटीनंतर दरेकरांचं वक्तव्य. अशा भेटी होतच राहतात. उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर आणि चर्चांवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. मवी आता टिकणं शक्य नाही, आमदार संजय शिरसाट यांचं विधान. तर आमची वैयक्तिक भांडण नाही, शिरसाट यांचं स्पष्टीकरण. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल सादर, पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवारांनी मांडला अहवाल. नागपूर अधिवेशनात कोणीही न मागता 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. निवडणुकीला 3 महिने आहेत, सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज तात्काळ माफ करावं. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सरकारच्या हालचाली, 12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत. मंत्रालयातील प्रवेश आणखी कठोर, खासगी व्यक्तींना मंत्रालयात वाहन आणण्यासाठी फक्त 3 तासांचीच मुभा. दुपारी 2 ते 5:30 वाजेपर्यंत वाहन मंत्रालयात आणता येणार. गृह विभागानं नव्यानं आदेश जारी केले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 5.28% पाणीसाठा शिल्लक. पावसाच्या अनियमिततेमुळे धरणातील पाणीसाठ्यात विशेष भर पडलेली नाही. मुंबईकरांच्या पाणी वापरावर निर्बंध येण्याची शक्यता, कोणतेही नियम आणि निर्बंध आणायचे यावर पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा. फाइव्ह स्टार हॉटेल्स, मॉल आणि बाटलीबंद पाण्याचे कारखाने, रेसकोर्समध्ये आणखी पाणी कपातीची शक्यता. पुढील 2 ते 3 दिवसात आढावा घेऊन वरिष्ठ अधिकारी घेणार निर्णय. मध्य रेल्वे प्रशासनाकडून हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय. प्रति तास 80 किलोमीटर या वेगानं धावणारी लोकल आता प्रति तास 95 किलोमीटर या वेगानं धावणार. गोखले पुलाचा मुहूर्त हुकण्याची शक्यता. 1 जुलैपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं महापालिकेचं नियोजन. मात्र अजूनही पुलाचं काम सुरू असून 4 दिवसात हा पूल कसा खुला होणार याबाबत प्रश्नचिन्ह. 29 जूनला भाजपची महत्त्वाची बैठक. राज्याचे नवे प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव घेणार बैठक. ओबीसी आरक्षण प्रश्नी 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक. बैठकीतून ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यायचं की नाही याबाबत चर्चा होणार. ओबीसी प्रश्नी नुकत्याच स्थापन केलेल्या उपसमितीबाबत देखील बैठकीत चर्चा होणार. लातूर पोलिसांना नीट प्रकरणात 14 ऍडमिट कार्ड सापडले. ऍडमिट कार्ड बिहारमधील असल्याचं उघड. नीट घोटाळ्याची व्याप्ती हैदराबादपर्यंत पोहोचल्याचं समोर. हैदराबादमध्ये शिकणाऱ्या अंबाजोगाईतील मुलीला दलालांचा फोन. 80 लाख रुपयांमध्ये 650 गुण मिळतील. दलालांचा फोन करून दावा. दुधाला किमान 35 रुपये भाव द्या या मागणीसाठी 28 जूनपासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा संघर्ष समितीचा इशारा. मुसळधार पावसाची जुलैपर्यंत प्रतीक्षा. जून महिन्यातील उर्वरित दिवसही कोरडेच जाणार, हवामान खात्याचा अंदाज. अकोल्यात काँग्रेसकडून जिल्ह्याचे पालकमंत्री हरवल्याचं कॅम्पेन. अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय आणि अपयशी पालकमंत्री ठरल्याचा काँग्रेसचा आरोप. शेतकरी कृती समितीकडून सरकारविरोधात थाळीनाद आंदोलन. सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्ग रद्द करा, शेतकऱ्यांची मागणी.
वाशिमच्या रिसोड शहरात कासार गल्लीत एक जुनी इमारत कोसळली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पावसाच्या धडीनं गोंदियातील बळीराजा चिंतातूर, पावसाअभावी धान पिकाची नर्सरी करपली. 2 दिवसात पाऊस न बरसल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 4 लाख हेक्टरवर सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या पेरण्या आटोपल्या. पिकांच्या अंतर्मशागतीच्या कामाला वेग. बुलढाण्याच्या अंबाबरवा अभयारण्यात पिसारा फुलून मोराचं नृत्य, वन्यजीव अधिकारी सुनील वाकोडे यांच्या कॅमेऱ्यात मोराचं नृत्य चित्रित. वीजपुरवठा खंडित केल्यानं उकाड्यामुळे 600 कोंबड्यांचा मृत्यू. भंडाऱ्याच्या सोनपुरी इथल्या कुक्कुटपालन केंद्रामधली घटना. नागपूरमधील पारशिवनी तालुक्यात शालेय पोषण आहारात आढळला मृत पक्षी. नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षांची पुरवठादाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी. नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या. हत्येच्या 1 दिवसापूर्वीच पत्नीनं पोलीस ठाण्यात जाऊन जीवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यात झालेला पाऊस हा पंचायत समितीला चांगलाच अडचणीत ठरला. पावसामुळे गळायला लागले पंचायत समितीचं कार्यालय. नामदेव महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. आज हिंगोलीत पहिला रिंगण सोहळा. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचं परभणीत आगमन. फुलांचा वर्षाव करून पालखीचं स्वागत. पुढील 2 दिवस पालखी परभणीत मुक्कामी. सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात विमा जाहीर केला. मात्र शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचं समोर. बीडच्या वडवणीतील इंडिया बँकेच्या कर्मचाऱ्यांचा मुकमोर्चा. बँकेतील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं इतर कर्मचारी आक्रमक. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धाराशिवच्या कळंब आगाराच्या एसटी कंडक्टरचं शोले स्टाईल आंदोलन. 250 फूट उंचीच्या बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये देशातल्या एकमेव भारत मातेच्या मंदिरात पुरातत्व विभागाकडून पूजेला बंदी. गावकऱ्यांचा विरोध. 1948 पासून या मंदिरात पूजा होत असल्याचा पुजाऱ्यांचा दावा. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात महिला सरपंच सुरेखा सुतार अपात्र. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची कारवाई. निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न करणं पडलं महागात. धाराशिव जिल्ह्यात येरमाळा पोलीस ठाण्यात 2 पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात. 15,000ची लाच घेताना दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना बेड्या. पुणे मेट्रोची स्वारगेटपर्यंत सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं काम 95% पूर्ण. तुकाराम महाराजांच्या वारीसाठी कानाकोपऱ्यातून वारकरी देहूनगरीत. बहुतांश वारकरी पेरण्या उरकून वारीसाठी देहूत दाखल. पुण्यात ड्रग्ज विरोधात सुषमा अंधारे आक्रमक. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुषमा अंधारेंचं आंदोलन. अनधिकृत पब रेस्टॉरंट्सवर सलग 3ऱ्या दिवशी हातोडा. पुण्यातील कर्वेनगर परिसरात कारवाई. ससूनमध्ये लवकरच मेडिकल प्रिस्क्रिप्शन होणार बंद. रुग्णांना सर्व औषधं रुग्णालयातच उपलब्ध होणार. यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू. पुण्यात झिका आजाराचा आणखी एक रुग्ण. मुंढवा भागातील 47 वर्षीय महिलेचा रक्त चाचणीचा अहवाल झिका पॉझिटिव्ह. पुण्याहून भोर मार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंदा घाट अवजड वाहतुकीकरता पूर्णपणे बंद. 31 ऑगस्टपर्यंत हा आदेश लागू. पुणे नाशिक महामार्गावर एकलर इथं टँकर कारचा भीषण अपघात. एकाचा जागीच मृत्यू, 3 जखमी. डॉक्टरपतीनंच आपल्या पत्नीला गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सोलापुरात गुन्हा दाखल. श्रीनिवास पिंडीपोल असं डॉक्टर आरोपीचं नाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.